So, hello guys, welcome back to my channel PCM with ऋषिकेश. आज आपण काय बघणार आहे बघा, टार्गेट MHTCD 2021 केमिस्ट्री मधले MCQ सॉल्व्ह करणारे कन्सेप्ट बेस्ड MCQ आज आपण सॉल्व्ह करायचा आहे. रॅपिड फायर जे पटापटा MCQ सॉल्व्ह करायचे आहे. कोणत्या चॅप्टर मधले? जनरल प्रिन्सिपल अँड प्रोसेस ऑफ आयसोलेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टर मधले. कारण या चॅप्टर मधले दोन क्वेश्चन तर फिक्स येतात सीईटी मध्ये, त्यासाठी पास्ट इयर मध्ये आलेले आहेत तसे क्वेश्चन. सो आता स्टार्ट करूया आपण. सो बघा, पहिला क्वेश्चन काय, विच मेटल इज फाउंड इन फ्री स्टेट? फ्री स्टेट मध्ये कोणता मेटल सापडतो? फर्स्ट ऑप्शन आयर्न, प्लॅटिनम, ॲल्युमिनियम, सोडियम. तुमचं ऑप्शन सेंड करा चॅट मध्ये. सो याचा करेक्ट आन्सर मी सांगतो आता. याचा करेक्ट आन्सर आहे दॅट इज व्हॉट, दॅट इज प्लॅटिनम. प्लॅटिनम इज द करेक्ट ऑप्शन. कोणता मेटल फाउंड होतो फ्री स्टेट मध्ये? फ्री स्टेट मध्ये कोणता मेटल फाउंड होतो? प्लॅटिनम. कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन घेणार आहे आज मी. कन्सेप्ट बेस्ड म्हणजे कन्सेप्च्युअल रीडिंग पाहिजे. चॅप्टरचं ज्याने रीड केलं असेल त्याला हे क्वेश्चन बरोबर लगेच आन्सर कळणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट? ऑल ओर्स आर मिनरल्स. All minerals are ores. All ores contain gangue. A metal may occur in several minerals. यातलं काय विचारले? नॉट करेक्ट. हे लक्षात ठेवा, इथे खूप चुका होतात रीड करण्यामध्ये. नॉट करेक्ट विचारलेलं आहे म्हणून स्पेशली त्यांनी कॅपिटल मध्ये दिलंय नॉट. मग ऑल ओर्स अँड मिनरल्स हे करेक्ट स्टेटमेंट आहे. ऑल मिनरल्स आर ओर्स. सगळे मिनरल्स हे ओर आहेत का? नाही. दिस इज द रॉंग स्टेटमेंट. दिस इज द रॉंग स्टेटमेंट. ऑल ओर्स कंटेन गँग्यू. गँग्यू म्हणजेच काय? इम्प्युरिटी. ओर मध्ये जी इम्प्युरिटी असते, जे मेन मेटल सोडून जी बाकीचे राहिलेली इम्प्युरिटी असते त्यालाच आपण गँग्यू असं म्हणतो. म्हणजे असतं प्रत्येक ओर मध्ये गँग्यू आपल्याला मिळणार, इम्प्युरिटी असणार. दॅट इज करेक्ट स्टेटमेंट. दिस इज ऑल्सो करेक्ट स्टेटमेंट. ए मेटल मे ऑकर इन सेव्हरल मिनरल्स. येस, इट इज ऑल्सो करेक्ट स्टेटमेंट. सो याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी. दॅट इज द रॉंग स्टेटमेंट. नॉट करेक्ट विचारलेलं म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय विचारलंय? बॉक्साइट हॅज द फॉर्म्युला. बॉक्साइटचा फॉर्म्युला विचारलाय त्यांनी. बॉक्साइटचा फॉर्म्युला असतो काय? Al2O3. Al2O3.2H2O. दॅट इज ऑप्शन बी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. Al2O3.2H2O is the formula for bauxite, chemical formula for bauxite. लक्षात ठेवा, हे कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहेत. which is the mineral of iron? मिनरल ऑफ आयर्न यातलं कोणता आहे? पहिला ऑप्शन डोलोमाइट, लिमोनाइट, मॅलाचाइट अँड विलेमाइट. यातलंच मिनरल ऑफ आयर्न आहे लिमोनाइट. लिमोनाइट इज द करेक्ट आन्सर. लिमोनाइट इज द मिनरल ऑफ आयर्न. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Then a sandy, earthy and other unwanted impurities present in the ore are called. आताच मी सांगितलेलं, जी इम्प्युरिटी असते ओर बरोबर त्यालाच काय म्हणतो आपण? इम्प्युरिटी जी असते त्यालाच गँग्यू असं म्हणतो. स्लॅग नाही, मेटल नाही, फ्लक्स नाही. A sandy, earthy and unwanted impurity present in the ore is called as gangue or gang. प्रोनाउन्सिएशन वेगवेगळं राहतं प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार. सो याचं करेक्ट आन्सर सी आहे, ऑप्शन नंबर सी. Next question. A process of extracting metals from aqueous solution of their salts using suitable reducing agents is called. A process of extracting metal from the aqueous solution of their salts using suitable reducing agent is called what? Hydrometallurgy. B, option B is the correct answer. हे conceptual question आहे. तुम्हाला बुक जर रीड केला असेल तुम्हाला आन्सर लगेच येणार आहेत. This is the correct answer. Hydrometallurgy. A process of extracting metal from aqueous solution of their salts using suitable reducing agent is called hydrometallurgy. हे लक्षात ठेवा. डेफिनेशन टाइप मध्ये हायड्रोमेटलर्जीची डेफिनेशनच आहे ऍक्च्युअली. हायड्रोमेटलर्जीची डेफिनेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. Which of the following metal can be separated from their crude form by liquefaction? यातले कोणतं मेटल क्रूड फॉर्म सेपरेटेड फ्रॉम द क्यूर्ड फॉर्म बाय लिक्वेशन प्रोसेस. लिक्वेशन प्रोसेस न कोणतं मेटल? पहिला आहे बी आहे, दॅट इज बिस्मथ. जी जर्मॅनियम आणि एन आहे निकेल. यातलं कोणतं? ऑल ऑफ दिस कोणतं असणार आहे? दॅट इज बिस्मथ. बी आहे. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टीन अँड लीड कॅन बी रिफाइंड बाय.
tin and lead can be refined by liquefaction process. Tin and lead can be refined by liquefaction process. B is the correct answer. Tin and lead can be refined by liquefaction process. Liquefaction process is carried out using what? Reverberatory furnace. First option is blast furnace, second is hydraulic classifier, third is reverberatory furnace or Wilfley's washing table. यातलं कोणतं ऑप्शन करेक्ट असणार? दॅट इज सी ऑप्शन. तुम्ही पण चॅट मध्ये आन्सर देत चला. So reverberatory furnace is the correct option. Liquefaction process is carried out using. So next question बघूया. Pig tin is obtained by. Pig tin is obtained by what? Liquefaction process is the correct answer. Second option काय होता? Zone refining. Third होता polling. आणि वेफर फेज रिफायनिंग. पण यातलं करेक्ट ऑप्शन कोणतं होतं? लिक्वेशन प्रोसेस. हे सगळे कन्सेप्च्युअल क्वेश्चन घेतोय आता मी जे घेतोय ते. ए ऑप्शन इज करेक्ट. पिग टिन हे नाव पण लक्षात ठेवा. असे कन्सेप्च्युअल क्वेश्चन एमएससीटी मध्ये आलेले आहेत. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. Polling process is used in purifying. A polling process is used in purifying what? First option is Hg, second is iron Fe, then Cu copper, then Ag is that is what? Silver. Ag that is silver. यातलं कोणतं असणार आहे? पोलिंग प्रोसेस इज युज्ड इन प्युरिफाईंग. कोणतं मेटल असणार आहे सांगा? दॅट इज ऑप्शन नंबर सी. दॅट इज Cu कॉपर. कॉपर इज द करेक्ट आन्सर. Copper is the correct answer. So next question बघूया. Cu is a short name. Which of the following is required during electrolytic refining? Electrolytic refining मध्ये काय लागतं आपल्याला? ड्युरिंग इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग कशाची रिक्वायरमेंट असते? ऑप्शन मधल्या 4 ऑप्शन पैकी. इलेक्ट्रोलायटिक बाथ कंटेनिंग सोल्युबल सॉल्ट ऑफ सेम मेटल और इम्प्युअर मेटल्स एज अ कॅथोड और स्ट्रिप ऑफ प्युअर मेटल एज एनोड और all of these options. कोणता येणार आहे सांगा? याचा ऑप्शन असणार आहे ए इज द करेक्ट आन्सर. इलेक्ट्रोलायटिक बाथ कंटेनिंग सोल्युबल सॉल्ट ऑफ सेम मेटल. इलेक्ट्रोलायटिक bath containing soluble salt of same metal. This is the option A is the correct answer. Option number A. So next, purification of silicon element used in semiconductor is done by. Purification of silicon element used in semiconductor is done by what? काय येणार आहे सांगा? झोन रिफायनिंग येणार का? क्रोमॅटोग्राफी का? फ्लोटेशन का? इलेक्ट्रोलायसिस? याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए. ऑप्शन ए दॅट इज झोन रिफायनिंग. नंबर चुकून म्हटलंय मगाशी 2-3 दिवस, सॉरी त्याबद्दल. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. झोन रिफायनिंग. बी आहे क्रोमॅटोग्राफी नाही येणार आहे. फ्लोटेशन नाही, इलेक्ट्रोलायसिस नाही. याचा करेक्ट आन्सर आहे झोन रिफायनिंग. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. The volatile complex formed in Mond's process during refining of nickel. During refining of nickel. Refining of nickel. हे प्रोसेस डिटेल मध्ये तुमच्या बुक मध्ये दिलेले ते बघा. ह्याचाच आन्सर काय असणार आहे सांगतो. ड्युरिंग कोणतं व्हॉलेटाइल कॉम्प्लेक्स कोणतं फॉर्म होतं? व्हॉलेटाइल कॉम्प्लेक्स तर ते कोणतं आहे? व्हॉलेटाइल कॉम्प्लेक्स कोणता? NiCO4. NiCO4 is the volatile complex formed in Mond's process. That is option B is the correct answer. हे मी रॅपिड फायर एमसीक्यू होते, पटापट आन्सर सांगतो, डिटेल मध्ये नाही जात. ह्याची प्रोसेस पूर्ण बुक मध्ये पूर्णपणे डिटेल मध्ये दिलेली ते तुम्ही बघून घ्या. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड इन व्हॅन आर्केल मेथड? व्हॅन आर्केल CaF2 or NaCN or I2 that is iodine or CO carbon monoxide. कोणता येणार आहे? यातला ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट. दॅट इज I2 यूज केला जातो इन व्हॅन आर्केल मेथड. व्हॅन आर्केल मेथड मध्ये कोणता? I2 यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्रोमॅटोग्राफी इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ सिलेक्टिव्ह व्हॉट? क्रोमॅटोग्राफी इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ सिलेक्टिव्ह काय? ऍब्सॉर्प्शन, ऍडसॉर्प्शन, वेटॅबिलिटी और इव्हॅपोरेशन. याचा आन्सर काय असणार आहे सांगा? याचा आन्सर असणार आहे बी. दॅट इज ऍडसॉर्प्शन. क्रोमॅटोग्राफी इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ सिलेक्टिव्ह ऍडसॉर्प्शन. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ऍडसॉर्प्शन. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा.
In column chromatography, the mixture whose different components are to be separated is dissolved in. A column chromatography, the mixture whose different components are to be separated is dissolved in. कशामध्ये डिझॉल्व्ह केले जाते? स्टेशनरी फेज का मोबाईल फेज? स्टेशनरी फेज म्हणजे थांबलेली, स्टेशनरी म्हणजे थांबलेली, म्हणजे मूव्ह होत नाही ती. मोबाईल फेज म्हणजे ज्यात प्रोसेस मुवमेंट होते, दॅट इज मोबाईल फेज. अँड इल्युएंट्स ऑर अल्युमिना. याचा आन्सर काय असणार आहे? मोबाईल फेज इज डिझॉल्व इन मोबाईल फेज इज द करेक्ट आन्सर, मोबाईल फेज. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. द कॉन्सन्ट्रेटेड ओर containing trace elements can be best purified by. The concentrated ores containing trace elements can be best purified by what? The answer, electrolytic refining or vapor phase refining or zone refining or chromatography. याचा आन्सर असणार आहे, सांगा काय असणार आहे? दॅट इज डी ऑप्शन इज करेक्ट. Chromatography is the concentrated ore containing trace elements can be best purified by chromatography. ही प्रोसेस पण लक्षात ठेवा. सो आज आपण भरपूर क्वेश्चन बघितलेले आहेत. सो असेच क्वेश्चन अजून तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर टेलिग्रामला जरूर जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्याला क्लिक करा, तुम्ही जॉईन होऊन जाल टेलिग्राम. त्यात मी क्वेश्चन्स घेणार आहे. आता थोडे दिवस थांबवलेला आहे, पण अजून परत चालू करणार आहे. डेली क्वेश्चन्स मी तिथं अपलोड करणार आहे. तुम्ही ती पोल तिथे मार्क करू शकता व तुमचं लीडर बोर्डही मी तिथं अपलोड करतो त्या चॅनेलवर. माझ्या टेलिग्राम डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. व माझ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा. So thank you for watching this video. I am ending this video now.